नमस्कार मंडळी. आज आपण ना धपाटे बघणार आहोत, जे की चवीला खूप खमंग आणि टेस्टी लागतात. ब्रेकफास्टसाठी खूप मस्त रेसिपी आहे आणि अगदी हाताखालच्या साहित्यामध्ये बनवून तयार होते, अगदी घरातल्याच. तर त्यासाठी इथं आपण 2 ते 3 मध्यम आकाराचे बारीक कट केलेला कांदा घेतला आहे. त्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण करून घेतले, ते टाकून घ्यायचं. अर्धी वाटी कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीरीने चव खूप छान लागते. त्यामुळे जास्त वापरली तरीसुद्धा चालू शकेल. त्यातच आपण इथं 1 कप गव्हाचं पीठ, 1 कप ज्वारीचं पीठ टाकून घेतले आणि पाऊण कप इथं मी बेसन पीठ वापरलं आहे. तुम्ही अर्धा कप घेतलं तरीसुद्धा चालू शकेल. नंतर त्यामध्ये हळद टाकायची आपल्याला. एक पाव चमचा हळद टाकायची छोटा. नंतर अर्धा चमचा इथं लाल तिखट टाकायचं आहे. हळद थोडीशी जास्त टाकायची म्हणजे दिसायला धपाटे खूप छान दिसतात. जिरं टाकायचं आहे अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे. आता त्यामध्ये ना आपण तीळ टाकणार आहोत. तर तीळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त वापरू शकता. पण थंडीच्या दिवसामध्ये ना तीळ आवर्जून खाल्ले जावेत, त्यामुळे आपण तिळाचा जास्त आणि भरपूर वापर केला आहे. मिक्स करून घ्यायचं आणि तिळामुळे टेस्टीसुद्धा लागतात धपाटे आपले. सर्व अगोदर हातानेच अशा प्रकारे एकजीव करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये ना थोडं थोडं पाणी टाकत पीठ भिजवून घ्यायचं आपल्याला. तर हे जे पीठ आहे ना आपल्याला सैलसरच बनवून घ्यायचं आहे, घट्ट अजिबात मळायचं नाही. तर सैलसर बनवले ना आपल्याला थापता येतं छान धपाटे छान असे. तर अशा प्रकारचं आपल्याला पीठ हवं आहे, बघू शकता तुम्ही. म्हणजे आपल्याला पटकन थापता येतील. आता इथं मी एक कॉटनचा कपडा घेतला आहे, एखादा रुमाल घेऊ शकता तुम्ही अशा प्रकारचा. त्याला पूर्ण ओलं करून घ्यायचा अगोदर आणि पाण्याचा हात लावून अशा प्रकारे धपाटे थापून घ्यायचेत. पण त्याला ना सुरुवातीला अगोदर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं खाली, म्हणजे धपाटे आपण बनवून तयार झाले ना की तव्यावरती सोडताना पटकन निघतात. त्यामुळं अगोदर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावरती अशा प्रकारे धपाटे थापून घ्यायचे. थालीपीठसुद्धा म्हणू शकता तुम्ही याला. तर पाण्याचा हात लावून थापलं म्हणजे कसं हाताला पण चिकटत नाही आणि अशा प्रकारे होल करून घ्यायचं आपल्याला. तर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. आता हे तेल मी सर्व बाजूनी पसरवून घेतलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं जास्त वाटतंय तुम्हाला. पण तुम्ही ह्याच्यापेक्षा कमी वापरलं तरीसुद्धा चालू शकेल. तर अशा प्रकारे आपण धपाटे याच्यावरती टाकून घेणार आहोत. आता याच्यात ना जे होल आहेत ना त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि वरतून ना थोडेसे आपण तीळ टाकून घेणार आहोत त्याच्यावरती. अशा प्रकारे जर तुम्ही तीळ टाकून बघा, खूप खमंग लागतात आणि चविष्टसुद्धा लागतात. तर अशा प्रकारे तीळ टाकून घ्यायचेत. झाकण ठेवायचं एक 5 मिनिटं आणि छान वाफवून घ्यायचं आपल्याला. तर 5 मिनिटानंतर आता आपण पलटी करून घेणार आहोत. छान वाफवून झाले. त्याला उलटून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे. छान खमंग दिसतंय, बघू शकता तुम्ही. कलरसुद्धा खूप मस्त आला आहे. थोडंसं अशा प्रकारे प्रेस करत दुसरी साईडसुद्धा आपण इथं भाजून घेणार आहोत. तर आणखीन एक आपण अशाच प्रकारे बनवून घेणार आहोत. अगोदर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं कपड्यावरती, नंतर त्याच्यावरती गोळा ठेवायचा पिठाचा आणि हाताने अशा प्रकारे पाण्याच्या हाताने प्रेस करत करत छान धपाटे बनवून घ्यायचे. अगदी पटापट बनवून तयार होतात. अशा प्रकारे तुम्ही एकदा ट्राय करून बघा. चवीलासुद्धा खूप मस्त लागतात आणि हेल्दीसुद्धा होतात. तुम्ही इथं तेलाचा वापर तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. तर अशा प्रकारे अशा पद्धतीने ना नक्की बनवून बघा. अशा प्रकारे तीळसुद्धा टाकून बघा, चवीला खूप मस्त लागतात. आता हे सुद्धा छान भाजून झाले, याला आपण पलटी करून घेऊया. आता दुसऱ्या साईडने सुद्धा असंच प्रकारे भाजून घ्यायचं आणि सर्व धपाटे आपल्याला असेच बनवून भाजून घ्यायचे आहेत. खूप मस्त होतात, चवीला सुद्धा खूप छान लागतात. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.